डीजे, हे बघ, माझी मनापासून इच्छा नाही तुझ्यावर हात उचलायची, पण जर 2 मिनिटात तू नाही बोललास ना तर मी कबूल करायला तयार आहे. मी समजून सांगतो, मी कबूल करायला तयार आहे. मी तयार आहे कबूल करायला. सत्या दादा, बलमा दादा, माझी एकच रिक्वेस्ट आहे, मला जरा स्ट्रेट करता काय? मी चहा खारी खाल्ली ती कधी बाहेर येईल सांगता येते. ए करा सरळ, फिरव त्याला. ए बोल लवकर. सत्या दादा, बलमा दादा, माझ्या मम्मीनं पोटगीची नोटीस तुम्हाला पाठवली होती. मंजूचं आणि सत्यादादाचं भांडण लावायला. मंजूनं सत्यादादापासून वेगळं व्हावं म्हणून माझ्या मम्मीनंच हे कारस्थान केलं आणि ती पोटगीची नोटीस तुम्हाला पाठवली. बघ सत्य, मी तुला काय बोललो होतो, वाघ मारायच्या ह्यात काय बी हात नसणार आहे म्हणून. डीजे, वाघमाऱ्यानं खरंच यातलं काय माहित नाही. शपथ शपथ सांगतो सत्यदादा, मंजीचा याच्यात काय म्हणजे कायच संबंध नाही. त्या बिचारीला तर हे सगळं माहित बी नव्हतं. तिच्या नकळतच मम्मीनं एका कागदावर तिची सही घेतली आणि मंजीने तो कागद वाचला बी नाही काय तो. आणि माझ्या मम्मीनंच मग ती पोटगीची नोटीस तुला पाठवली. मग निदान ह्या कोर्टाच्या कागदावर विश्वास ठेव. वाघमारे पोटगीची मागणी का करतील? पहिला आणि शेवटचं सांगतोय, लायकीत राहायचंय तुम्ही. तुझं आणि माझं नातं संपवणार, घटस्फोट देणार आहे तुला. चांगलंच आहे की मग, मला बी तेच पाहिजे. तुमचा खरा चेहरा दिसला मला वाघमारे, आणि मैत्रीचं ढोंग करायला ना सत्याला जमत नाही. दोस्ती केली तर कायमची आणि दुश्मनी केली तर ती बी कायमची. सत्या दादा, कॅन आय सजेस्ट यू समथिंग? प्लीज लिव्ह दिस, प्लीज. ए सोडा त्याला. सत्या दादा, तुझं मंजीव प्रेम आहे हे जवळपास आता समजांना कळलंय. तो कशाला ताणत बसायचं? सांगून टाक की मंजीला डायरेक्ट हा दॅट यू लव्ह हर. हा दॅट यू लव्ह हर. व्हॉट्स इट? यू लव्ह हर. नो नो नो, मग ही लव्हज हर. ही लव्स. या 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 येडाय पण खरं बोलते बरं का सत्या, तू प्रपोज केलाच पाहिजे. नो व्हॉट विचार? ते तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी तुमच्या मम्मीचा कार्यक्रम फिक्स करायला लागतोय. होय, ते खरं आहे. डीजे, सॉरी भावा, तुला मी असं उचलून आणलं. बलमा, तू बी सॉरी म्हण. काय सॉरी? सॉरी माय फोन. सत्यादा, बलमा, बर ठीक आहे पिल्लू. सॉरी 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 पिल्लू. इट्स ओके, इट्स ओके. ऍक्च्युली मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. का? कारण माझं बी तसं चुकलंच. काय? कारण हे समज मला आधीपासून माहित होत. मी तुम्हाला फोन करून सांगितलं पाहिजे होतं, बट आय डिडंट. दॅट डझंट मॅटर. बट यू आवाज कमी म्हणले, कमी आवाज कमी म्हटले. बलमा, सोड त्याला. चल तू 1 मिनिट. वडापाव दे रे वडापावला. बलमा,
थँक्यू. पहिला आणि शेवटचं सांगतोय, लायकीत राहायचा तुम्ही. मैत्रीचं ढोंग करायला ना सत्याला जमत नाही. दोस्ती केली तर कायमची आणि दुश्मनी केली तर ती बी कायमची. एवढं टोकाचं बोलला मला. राग आला की नुसतं फाडफाड तोंडाला येईल ते बोलता येते याला. एका शब्दानं सॉरी बी म्हणावं वाटलं नाही. दगड मनाचा झालाय पार. समोरच्याच्या मनाचा विचारच नाही करत. मॅडम, बोला, काय काम आहे तुमचं? तक्रार द्यायची होती. या बस. सांगा, कुणाची तक्रार करायची? बायकोची. का बरं? अहो, अजिबात पटत नाही आमचं. रोज काही ना काहीतरी भांडण होतंय आमच्यात. आव, पण नवरा बायकोत भांडणं होत असतात ना. होय, ती भांडत नाही. जीव द्यायच्या धमक्या देते ती मला. आता आपण तरी काय करणार? शेवटी बाई माणूसच ती. भांडण तर त्यांच्या रक्तातच असते. वय, आम्हाला दुसरी काय कामच नाहीत ना. आमच्या रक्तातच आहे भांडण करायचं. आणि काय हो, तुम्ही नाही का भांडत कधी? बाहेरचा सगळा राग जाऊन बायकोर काढता घरात. कधी तिला विचारले, बाई काय झालं तुला, का चिडचिड करतेस? कधी प्रेमानं बोललाय का तिच्याशी? अगं मंजू, अगं ते एकच वाक्य बोललेत, तू एवढं कशाला मनाला लावून घेतेस? आणि काहीतरी टोकाची भांडणं झाली असतील की त्यांची. झाले असतील भारती मावशी, पण प्रत्येक वेळी असं बायकांना गृहीत धरलेलं मला नाही आवडत. वाघमारे, सप. 2 मिनिटं इकडे या. प्रिया, येस सर. तुम्ही तक्रार लिहून घ्या. येस सर. मला सांगा तुम्ही. तक्रार द्यायची होती मॅडम. वाघमारे, तुमचं आणि सत्यामध्ये काही बिनसलंय का? काही भांडण वगैरे झालंय का? नाही सर, ठीक आहे सगळं. ठीक आहे, सांगायचं नसेल तर काय हरकत नाहीये. पण त्या माणसावरती एवढं का रागवत होतात? एवढा राग आपल्या कामासाठी योग्य नाहीये. तो मोठ्या विश्वासाने आपल्याकडे आलेला आहे. मग मला सांगा, एखाद्या मानसिकतेने त्रासलेला व्यक्ती आपल्याकडे येतोय, मदत मागतोय, आणि आपण त्याला मदत करण्याच्या ऐवजी रागवतोय. आपण पोलीस आहोत. मित्रांची मदत करणं हे आपलं काम आहे. सॉरी सर, बरोबर आहे तुमचं. माझंच चुकलं. सॉरी मला नका बोलू. त्या माणसाला जाऊन बोला, आणि त्याच्यासोबत असं का घडत असेल ना, जरा समजून घ्या. जा. बलमा ऐक. अरे पण भावा, हे शक्य नाही. माहित आहे मला, तरी बी आपण असंच करायचं. फक्त तू सांग, करशील काय? अरे आपल्या भावाच्या लवसिकचा विषय जाग्यावर ढंटटन दिलेली.